तर रोजच्या रोज जर पाणी न मिळालं तर झाडं मरू शकतात। त्याच्यामुळे जसं मला शक्य होईल, जसं मी लवकर कामावरून सुटून जसं लवकर येईल तसं मी झाडांना पाणी देतोय। मित्रांनो, आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आता ह्या टाक्यांमध्ये पण पाणी नाही आहे आणि हे जे पाणी आहे हे पवई तलावातून येतं, पण आता इथे पण पाणी येत नाही। सकाळी एकदाच येतं, 2 टायमाला यायचं, संध्याकाळी आणि सकाळी, आणि आता फक्त सकाळीच येत आहे, संध्याकाळी येत नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या टाक्या खाली झाल्या आहेत। आता आपला प्रश्न एकच आहे की झाडांना पाणी कसं द्यायचं, तर एकच ऑप्शन आहे, हे ज्या टाक्या आहेत यातूनच मी पाणी घेत असतो आणि झाडांना टाकत असतो। कारण की उन्हाची झळ जशी माणसाला बसते तसेच इकडे जी लावलेली जी झाडं आहेत त्या झाडांनाही प्रचंड बसत असते। कारण पण झाडं जी आहेत ती दिवसभर उन्हामध्ये असतात, तर प्रचंड जी जमीन असते ती पूर्णपणे कोरडी पडते आणि त्याच्यामुळे झाडं जी आहेत ती जळायला सुरुवात होतात। जर पाणी नाही मिळालं तर रोजच्या रोज जर पाणी नाही मिळालं तर झाडं मरू शकतात। तुम्ही सुद्धा जिथे झाडं लावली असतील त्या झाडांना पाणी द्यायला सुरुवात करा, कारण की ऊन खूप आहे, झाडं सुकतात आहेत। एक छोटासा प्रयत्न करा प्रामाणिक, नक्कीच तुम्हाला निसर्ग भरभरून देईल। कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा। जय हिंद, जय महाराष्ट्र।